मित्र हो नमस्कार. तसं बघायला गेलं तर आपलं राजकारण अनिश्चित अशा वातावरणामध्ये गुरफटून गेलेलं आहे. अविश्वासाच्या वादळात ते झाकळून गेलेलं आहे. अहो बघा, ज्यांनी वाढवलं, ज्या पक्षानं मोठं केलं, त्याच पक्षाच्या छाताडावर पाय ठेवून गुवाहाटीचा जो प्रवास झाला तेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण विश्वासघाताचं राजकारण आहे हे सगळ्यांना कळून चुकलं. तसं पाहिलं तर बघा, राजकारणामध्ये काही थोडंफार इकडे तिकडे होत असतं, पण गद्दारीच्या राजकारणामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाची पुरती दिशाच बदलून गेली ना. उद्धव ठाकरे यांची शिवसेना कधी काँग्रेससोबत जाईल असं कुणाला वाटलं होतं का? कुणालाही कधीही वाटलेलं नव्हतं, पण ते घडलं. आता बघा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा अजून तरी नुसतीच चर्चा चर्चा आणि चर्चा, प्रत्यक्षात काही घडताना दिसत नाही. उद्धव ठाकरे पायघड्या घालतात हो, पण राज ठाकरे गप्पा आहेत. आणि ते मधल्यामध्ये ते संदीप देशपांडे खोडा बोलून या दोन्ही भावामध्ये तणाव निर्माण होईल अशा पद्धतीची विधानं करत सुटलेले आहेत. आणि नेमकं याच वातावरणामध्ये शिवसेना भवन परिसरामध्ये एक बॅनर झळकलं, पुन्हा ठाकरे सरकार येणार. म्हणजे असा आशावाद या बॅनरवर व्यक्त केला गेला आहे. या बॅनरवरच्या मजकुरानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पण याचा नेमका अर्थ काय हे कोणाला समजेना. जो तो आपल्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावू लागला. भल्या पहाटे शिवसेना भवन परिसरामध्ये लागलेल्या या बॅनरची मोठी चर्चा होऊ लागली. आता सूत्र जुळणार, समीकरणं बदलणार असं या बॅनरवर म्हटलं आहे. खरं तर या बॅनरने एक मोठा सस्पेन्स निर्माण केलेला आहे, एक रहस्य निर्माण केलेलं आहे. कसली सूत्र जुळणार, कशाची समीकरणं बदलणार याची तर चर्चा होऊ लागली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सूत्र जुळणार आहेत का? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत काय? अशा प्रश्नांचा जन्म या बॅनरमधून झाला. महाराष्ट्राच्या सत्ता बदलामध्ये गुवाहाटी अग्रभागी राहिलेला आहे बघा. शिवाय या राजकारणामध्ये कामाख्या देवीचा संदर्भही जोडला जातो. एकनाथ शिंदे यांनी या देवीला नवस बोलण्यापासून रेडे कापण्यापर्यंत मोठी चर्चा राजकारणात होत असते. आणि आताही या बॅनरवर याच कामाख्या देवीचं दर्शन होतंय. बॅनर झळकवणारे शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसैनिक केवळ बॅनर लावून थांबले नाहीत, तर या बॅनरवर जाहीर केलेली इच्छा पूर्णत्वास जावी म्हणून थेट गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीला साकडंही घातलं जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गुवाहाटी आणि कामाख्या देवी. या बॅनरवर म्हटलंय पुन्हा येणार ठाकरे सरकार, पण याचा नेमका अर्थबोध होत नाही. पुन्हा ठाकरे सरकार येणार म्हणजे कधी, कसं? महायुतीचं सरकार एवढं मजबूत असताना पुन्हा ठाकरे सरकार आता अचानक कसं काय येऊ शकतं? मग हा फलकच निरर्थक आहे का? कुणाचं स्वप्नरंजन आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्या आडून मोठं काही घडतंय का? 3.5-4 वर्षापूर्वी जसा राजकारणामध्ये अचानक राजकीय भूकंप झाला होता, तशा प्रकारच्या काही हालचाली सुरू आहेत का असे प्रश्न तर उपस्थित होतात या बॅनरमुळं. कारण पुन्हा गुवाहाटी आणि कामाख्या देवीची आठवण. आता ही आठवण कशासाठी आली असावी? काही असो, ठाकरे सेनेनं लावलेल्या या बॅनरमुळं संभ्रम आणि सस्पेन्स मात्र निर्माण केला, हे मात्र नक्की. काय अर्थ असू शकतो या बॅनरचा, ठाकरे सरकार पुन्हा येणार या वाक्याचा किंवा बाकी मजकुराचा? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.